ओके लेटेस्ट सर लक्ष द्या. काल आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिस्कस केले होते. सो दिस इज द सेकंड चॅप्टर दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. So there are 4 to 5 applications are there. So today we will be discussing about first application, equation of tangent and normal to the curve. So heading टाका application of derivative आणि first application लिहा. So using derivatives we are going to find equation of tangent and normal to the curve. असा application. First application is equation of tangent and normal to the curve. Right? See here what is the meaning. Upon जर y is equal to f of x, if you consider any random curve, equation काय y is equal to f of x, right? And if you draw in xy coordinate system, so एक randomly अपन curve draw करूया. This is y is equal to f of x, right? So if you consider any point on the curve, suppose आपण एक point P consider करतोय, coordinates are x1, y1. So how we will draw the tangent? Tangent at P, it will be like this. This is what tangent, right? So we are going to find equation of this tangent using what? Derivative. असा topic आहे. Second हे तर झालं tangent बद्दल. How we will draw the normal? Normal म्हणजे काय? Normal means for the perpendicular, बरोबर ना? एखादा तुम्ही normal draw करतात म्हणजे तुम्ही काय draw करतात? You draw a perpendicular. So we are drawing normal to this curve at P. This is how normal will look. This is normal, right? So using derivatives we are going to find equation of tangent and equation of normal. क्लियर आहे का टॉपिक काय? ओके. आता हे बघा टँजंटचं जर इक्वेशन भेटलं तुम्हाला, यू कॅन फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल. वाय? बिकॉज टँजंट अँड नॉर्मल दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो वी नो इफ टू लाइन्स आर परपेंडिक्युलर, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज व्हॉट? -1. बरोबर आहे? हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट हे बघा टँजंट आणि नॉर्मल याच्यावरचा तुम्हाला एक पॉईंट माहिती आहे. व्हॉट इज दॅट पॉईंट? दिस पॉईंट इज नोन टू यू. हा पॉईंट दिलेला असेल. वी आर ड्रॉइंग अ टँजंट ॲट पी दॅट इज x1, y1. सो तुम्हाला पॉईंट माहिती आहे. सो इफ यू कॅन फाइंड स्लोप ऑफ टँजंट, इफ यू कॅन फाइंड स्लोप ऑफ द टँजंट, आपण काय यूज करू शकतो? स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप तुम्हाला माहिती होईल, पॉईंट ऑलरेडी माहिती आहे. सो जर टँजंटचं इक्वेशन लिहायचं असेल तर काय यूज करणार? स्लोप पॉईंट फॉर्म. आणि एकदा टँजंटचं इक्वेशन भेटलं, नॉर्मलचं इक्वेशन भेटेल. क्लिअर आहे का? ओके. सो दिस इज ओव्हरऑल ॲप्लिकेशन, राईट? एक आयडिया आहे की ॲप्लिकेशन काय. आता एकदम बेसिकवर आपण गेलो. जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल, सी हिअर आपण परत ती डायग्राम इथे ड्रॉ करूयात. आपण पहिले इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करूयात. Steps to find equation of tangent. Steps to find equation of tangent to the curve. Right? Simple application. फक्त लक्ष द्या एकदा. So आपण y is equal to f of x consider करूयात. अगेन दिस इज युअर y is equal to f of x and we know the point on the curve, that is capital P. What are the coordinate? x1, y1 and this is the tangent.
या टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. राईट. आता डेरिव्हेटिव्हचं बेसिक काय होतं, जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. एकदम स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतो म्हणजे काय कॅल्क्युलेट करतो, यू कॅल्क्युलेट स्लोप ऑफ टँजंट टू दी कर्व. आठवत आहे का, सरांनी घेतलं असेल की आपण जर डेरिव्हेटिव्ह dy बाय dx किंवा वाय डॅश आपण जो कॅल्क्युलेट करतो म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट करतोय, वी आर कॅल्क्युलेटिंग व्हॉट, स्लोप ऑफ टँजंट टू दी कर्व. राईट. आता बघा आपण स्टेप्स लिहिणार आहोत, सिंपल स्टेप्स आहे. सो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे आपल्याला गिवन आहे. आणखी काय गिवन आहे, वी नो दी पॉईंट दॅट इज कॅपिटल P, याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती, दॅट इज वॉट x1, y1. दिस इज गिवन. आपलं टास्क आहे, वी नीड टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट. सो स्टेप 1, हे बघा पॉईंट ऑलरेडी माहिती आहे, फक्त तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वी नीड टू कॅल्क्युलेट स्लोप ऑफ टँजंट. आणि स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच काय, dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं. राईट. सो इन स्टेप 1 लेट अस फाइंड dy बाय dx. स्टेप 2, फाइंड dy बाय dx at point P. What are the coordinate, x1, y1. सो स्टेप 2 मध्ये तुम्ही काय कॅल्क्युलेट करत आहात, बेसिकली यू आर कॅल्क्युलेटिंग व्हॉट, स्लोप ऑफ टँजंट. स्टेप 2 मध्ये तुमचा स्लोप ऑफ टँजंट कॅल्क्युलेट होईल. सो स्लोप, हाऊ वी डिनोट स्लोप, युझिंग m. स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे, काय यूज करणार, स्लोप पॉईंट फॉर्म. राईट. सो इन स्टेप 3 using slope point form, using slope point form, काय slope point form, हाँ right. So you can write equation of tangent as y minus y1 is equal to m in bracket x minus x1. So this is your equation of tangent. क्लिअर आहे का, सिम्पल. हां. सो असं सिनारिओ राहील की फंक्शन विल बी गिवन टू यू, पॉईंट विल बी गिवन टू यू, इक्वेशन ऑफ टँजंट कॅल्क्युलेट करायचं आहे. dy बाय dx कॅल्क्युलेट करा. हा dy बाय dx कुठे कॅल्क्युलेट करायचा, ॲट पॉईंट P, x1, y1. आपण पॉईंट P वर टँजंट ड्रॉ करतोय म्हणून तुम्हाला स्लोप कुठे कॅल्क्युलेट करायचा आहे, पॉईंट P वर. सो स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे, काय यूज करणार, स्लोप पॉईंट फॉर्म. क्लिअर आहे एवढा पार्ट. ओके. आता बघा तुम्ही इथे स्लोप कॅल्क्युलेट केला आहे. हा स्लोप कसला आहे, टँजंटचा. टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना काय, परपॅन्डिक्युलर. मग जर टँजंटचा स्लोप m असेल, जर टँजंटचा स्लोप m असेल तर नॉर्मलचा स्लोप किती असणार आहे, मायनसचे साईन. म्हणजे हा जर स्लोप m असेल तर नॉर्मलचा स्लोप किती असेल, -1/m. राईट. सो नॉर्मलचा पण तुम्हाला स्लोप माहिती झाला, पॉईंट तर ऑलरेडी माहिती आहे, तिथे पण तुम्ही काय यूज करणार, स्लोप पॉईंट. क्लिअर आहे का, बस एवढा कॉन्सेप्ट आहे. सो फंक्शन्स डिफरंट दिले असतील, पॉईंट वेगळे देतील, बाकी प्रोसिजर विल रिमेन सेम. सर राईट डाऊन दिस पार्ट. हां.
ले लेगा. Okay. Next, write down steps to find equation of normal to the curve. Write down steps to find equation of normal to the curve. So do, huh? So this is y is equal to f of x. Again we are considering point P, x1, y1. राईट. आता टँजंटने ड्रॉ करायचे. आपण लास्ट फिगरमध्ये काय ड्रॉ केली? टँजंट. बरोबर ना? दिस इज वॉट टँजंट. नाव काय कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला? नॉर्मल ड्रॉ करायची. सो नॉर्मल अँड टँजंट्स आर वॉट परपेंडिक्युलर टू इच अदर. हे बघा, दिस विल बी टँजंट. इथे तुम्ही टँजंट ड्रॉ केली लास्ट ह्याच्यात. या टँजंटला तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची. दिस इज वॉट नॉर्मल. राईट. सो टँजंटचा स्लोप, दिस इज वॉट टँजंट. टँजंटचा स्लोप जर एम असेल, दिस इज टँजंट. टँजंटचा स्लोप जर एम असेल तर नॉर्मलचा स्लोप किती असणार आहे? -1/m. राईट. सो फॉर दी नॉर्मल तुम्हाला पॉईंट माहिती आहे, राईट, आणि स्लोप माहिती आहे. सो पॉईंट माहिती आहे आणि स्लोप माहिती आहे. परत काय यूज करणार? स्लोप पॉईंट फॉर्म. राईट. सो स्टेप्स बघा, स्टेप्स सिमिलरच बनणार आहे. अगेन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स विल बी गिवन. सेकंड काय गिवन असणार आहे? पॉईंट इज गिवन टू यू, दॅट इज वॉट x1, y1. दिस टू थिंग्स विल बी गिवन. राईट. अगेन
स्टेप्स सेम राहतील राईट. पहिल्या स्टेपमध्ये काय फाइंड आउट करणार तुम्ही, dy बाय dx. स्टेप 2 मध्ये काय कॅल्क्युलेट करणार, फाइंड dy बाय dx ॲट वॉट, ॲट पॉईंट p, दॅट इज वॉट x1, y1. आता याला काय कन्सिडर करायचं आहे, दिस इज युअर m. हा नॉर्मलचा स्लोप नाही, हा कसला स्लोप आला आहे, टँजंटचा. सो इन स्टेप 3 इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी कर्व, हाऊ यू विल राईट, y मायनस y1 इज इक्वल टू, आता इथे m नाही लिहायचं, काय लिहावं लागणार, -1/m इन ब्रॅकेट x मायनस x. क्लिअर आहे का दोन्ही पार्ट, टँजंट आणि नॉर्मल. सो टँजंट विचारलं आधीच्या स्टेप्स यूज करा आणि नॉर्मल विचारलं तर तुम्हाला राईट. डिफरन्स फक्त इथे आहे स्लोप, कारण टँजंट आणि स्लोप एकमेकांना काय परपॅन्डिक्युलर राईट. नॉर्मल म्हणजे काय झालं, परपॅन्डिक्युलर. सो दिस इज हाऊ यू विल कॅल्क्युलेट इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू दी कर्व युझिंग व्हॉट, डेरिव्हेटिव्स. बस एवढा कॉन्सेप्ट आहे, बाकी सगळे एक्झाम्पल याच्यात. सो राईट डाऊन दिस पार्ट. झाले का, राईट ऑन फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू दी कर्व. Find equation of tangent and normal to the curve at the point on it. झालं का, लिहून झालं का, ओके. Write down, find equation of tangent and normal to the curve.
find equation of tangent and normal to the given curve. First one, right? First example. So given काय असणार आहे, two things will be given to you. एक तर तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल आणि दुसरं काय असणार आहे, पॉईंट, की टँजंट आणि नॉर्मल कोणत्या पॉईंटवर ड्रॉ केले, कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट विल बी गिवन. सो राईट डाऊन फर्स्ट, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2e टू द पॉवर x, एक्स स्क्वेअर प्लस 2e टू द पॉवर x प्लस 2 ॲट 0,4 ॲट 0,4. राईट. सो जी प्रोसिजर लिहून दिली त्याशी फक्त कम्पेअर करा. दिस इज y इज इक्वल टू f ऑफ x and this is your point P. What are the coordinates? x1, y1, that is 0,4. Right? So just apply this step. First आपण काय find out करणार आहोत, equation of tangent. So let us calculate equation of tangent. What are the steps? राईट. एक दोन एक्झाम्पलला स्टेप 1 वगैरे असं लिहा, नंतर तुम्ही डायरेक्ट स्किप केलं तरी चालेल. सो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज गिवन. स्टेप 1 मध्ये काय आपण dy बाय dx कॅल्क्युलेट करणार आहोत. सो लेट अस कॅल्क्युलेट dy बाय dx. व्हॉट विल बी dy बाय dx? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x प्लस 2 इंटू ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ई टू दी पॉवर एक्स, 2चा डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट, step number 2. What is step number 2? You have to calculate dy by dx. You have to calculate dy by dx at 0,4. That is at point P. So you will put x is equal to 0 and y is equal to 4. y नाहीच आहे याच्यात, फक्त x is equal to काय पुट करायचं आहे, 0. So 2 into 0 plus 2 into e to the power 0. 2 into 1. बरोबर ना, e टू दी पॉवर 0 किती झालं, 1. सो 2 into 1 इट इज वॉट, 2. व्हॉट इज दिस? दिस इज व्हॅल्यू ऑफ m. राईट. सो पॉइंट माहिती आहे, दिस इज दी पॉइंट, दिस इज दी स्लोप. काय यूज करणार, स्लोप पॉइंट फॉर्म. सो स्टेप 3, using slope point form you can write equation of tangent x minus x1. So y minus, what is y1? 4, slope is 2, x minus 0. So y minus 4 is equal to y minus 4 is equal to 2x. So what will be equation? त्याला फक्त प्रॉपर फॉर्म मध्ये लिहून टाका. What will be equation of tangent? 2x minus y plus 4 equal to 0. This is what? Equation of tangent. So in the same example you have to calculate what, equation of normal also. So equation of normal. So what is equation of normal? Form काय होता तुमचा, y minus y1 is equal to minus 1 upon m in bracket x minus x1. Just use this. So y minus y1 is equal to minus 1 upon m in bracket x minus x1. y minus 4 minus 1 by 2, right? What is value of m? m ची व्हॅल्यू किती आहे, 2. x minus, what is x1? 0. राईट. सो फक्त हे सिम्प्लिफाय करायचं आहे. 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल,
2 in bracket y minus 4 will be equal to what? Minus x. 2y minus 8 will be equal to minus x. So what is the final answer? What is equation of normal? हा x इकडे या प्लस होणार x plus 2y minus 8 equal to 0. So this is how you will find equation of tangent and equation of normal using what? Derivatives. झाले? हां नेक्स्ट राइट डाउन सेकंड वन. So function is x cube plus y cube minus 9xy equal to 0 at 2, 4. So this is your function and this is the point. What are the coordinate? x1 comma y1. So this is which type of function? हे कोणती कॅटेगरी, कोणत्या टाईपचे फंक्शन, ही कसली डेफिनेशन आहे? एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू 0. हां कोणत्या टाईपचे फंक्शन्स आहेत? इम्प्लिसिट फंक्शन्स. आपण इम्प्लिसिट फंक्शनची डेफिनेशन लिहिली. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय होतं? एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू 0, जिथे एक्स आणि वाय तुम्ही सेपरेट आउट करू शकणार नाही. राईट. सो याची प्रोसिजर काय होती? आपण पहिले डेरिव्हेटिव्ह घेतो, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स काय करायचे आहेत? क्लब करायचे आहेत आणि रिमेनिंग टर्म आपण राईट साईडला काय करतो? शिफ्ट करतो. स्टेप्स सेम राहतील. हे बघा स्टेप्स काही चेंज नाही होणार आहे. स्टेप्स याच ठेवायचे आहेत तुम्हाला. पहिले डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करणार, सेकंड स्टेपमध्ये डी वाय बाय डी एक्स ॲट गिवन पॉईंट कॅल्क्युलेट करणार आणि काय लिहायचं आहे तुम्हाला? टँजंटचं इक्वेशन लिहायचं आहे. राईट. सो लेट अस कॅल्क्युलेट डी वाय बाय डी एक्स फर्स्ट. राईट. सोबत लिहितील सगळेजण. हां राईट डाऊन. कारण स्टेप्स काय फार काय अवघड नाही, सिम्पल त्याच स्टेप्स आहेत. सो लेट अस कॅल्क्युलेट फर्स्ट इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट स्टेप 1. राईट. काय स्टेप 1? डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? डी वाय बाय डी एक्स. सो लेट अस डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय गिवन फंक्शन? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इक्वल टू 0. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² प्लस 3y² इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस 9 इन ब्रॅकेट. आता एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करणार? u इंटू व्ही ने. राईट. आपण इम्प्लिसिट फंक्शनचा टॉपिक घेतलेला आहे. सो एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू वॉट? 0. राईट. एक्स क्यूब 3x², वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 3y² डी वाय बाय डी एक्स अँड एक्स इंटू वाय यू इंटू व्हीने सॉल्व्ह केले. काय करणार? 9ने मल्टिप्लाय करा आणि डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा. राईट. सो 3x² प्लस 3y² इंटू डी वाय बाय डी एक्स. 9ने मल्टिप्लाय केलं तर टर्म्स काय बनणार? मायनस 9x डी वाय बाय डी एक्स minus 9y equal to 0. So from these two term you can take dy by dx common. So you take dy by dx common, बाकीच्या टर्म राईट साईडला शिफ्ट करा.
So if you are taking dy by dx common, in bracket you will get 3y square minus 9x is equal to, हे मायनस 9y इकडे जाऊन काय होणार प्लस 9y, हे प्लस 3x स्क्वेअर आहे इकडे जाऊन काय होणार मायनस 3x स्क्वेअर. So therefore dy by dx equal to, dy by dx is equal to, it will be how much 9y minus 3x square divided by, right, 9y minus 3x square divided by काय येणार आहे 3y square minus 3y square minus 9x. राइट, दिस वॉज युअर स्टेप नंबर 1 जिथे आपण dy by dx कॅल्क्युलेट करतो. Next, step number 2, calculate dy by dx at the given point. Step 2, calculate dy by dx at the given point. What is the given point? 2, 4. So dy by dx at 2, 4. So you will put x is equal to 2 and y is equal to 4 in this. x is equal to काय put करायचं आहे 2, y is equal to काय put करायचं आहे 4. काय substitute करा. So it will be 9 into 4 minus 3 into 2 square divided by 3 into y square 9 into 2. So you calculate this. किती येते 4/5. हां काय तुम्ही सांगा आन्सर्स माझ्याकडे, तुम्ही सांगाल ते लिहू आपण. 4/5 येते का काय काय वेगळं येत असेल तर मग कॅल्क्युलेट करू. सगळ्यांचा 4/5 असेल तर लिहूयात 4/5 लिहायचं का 4/5. ओके, सो यू कॅल्क्युलेट दिस केलं ना हे कॅल्क्युलेट. हां, सो दिस कम्स आउट टू बी वॉट 4/5. सो 4/5 बिकम्स वॉट स्लोप. राइट, दिस इज वॉट m. सो स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, काय यूज करणार स्लोप पॉइंट फॉर्म. सो स्टेप 3, यूज स्लोप पॉइंट फॉर्म टू गेट इक्वेशन ऑफ tangent. काय स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equal to m in bracket x minus x1. So y minus, what is y1? y1 is 4. What is m? 4/5. x minus, what is x1? 2. राइट, सो क्रॉस मल्टिप्लाय करून टाका. 5 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 5 इन ब्रॅकेट y minus 4 is equal to 4 in bracket x minus 2. So you multiply with 5, 5y minus 20 is equal to 4x minus 8. टर्म इकडे शिफ्ट करा. सो व्हॉट इज फायनल आन्सर 4x minus 5y. सो minus 8 plus 20 plus 12. हां, प्लस 12 इज इक्वल टू 0. हे काय कॅल्क्युलेट केलं आपण इक्वेशन ऑफ टँजंट. क्लियर आहेत का स्टेप्स.
सो सेम एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इक्वेशन ऑफ नॉर्मल. So let us calculate equation of normal. Y minus y1 is equal to minus 1 by m x minus x1. Right? This is how we write equation of normal. So काय बनणार आहे, y minus 4 is equal to, हे बघा m किती होता 4/5, याचा रेसिप्रोकल लिहायचा आहे आणि मायनसची साईन द्यायची आहे, म्हणजे इथे टर्म काय बनणार -5/4 x minus 2. 4 इकडे मल्टिप्लाय करा, 4 इन ब्रॅकेट y minus 4 इज इक्वल टू -5 इन ब्रॅकेट x minus 2. काय आलं, 4y minus 16 इज इक्वल टू -5x plus 10. दोन्ही टर्म्स इकडे शिफ्ट, एक्सची टर्म पॉझिटिव्ह लिहायची हां. सो -5x इकडे येऊन काय होणार +5x, 5x plus 4y -16 minus 10 is equal to, right? So this is how you will find equation of tangent and normal. सो पहिलं आपण एक्झाम्पल घेतलं y इज इक्वल टू f ऑफ x. इथे काय व्हेरिएशन होतं, इम्प्लिसिट फंक्शन दिलेलं होतं, राईट? इम्प्लिसिट फंक्शन दिलेले. आता नेक्स्ट पॅरामेट्रिकचं एक एक्झाम्पल बघूयात. हे झालं का लिहून? ओके. सो राईट डाऊन थर्ड वन. हे प्रोसिजर सेम राहील, फक्त dy/dx ॲज पर फंक्शन चेंज होतील. y इज इक्वल टू f ऑफ x याला डायरेक्ट लिहिलं, इम्प्लिसिटला तुम्ही dy/dxच्या टर्म्स कलेक्ट करतात. पॅरामेट्रिकला असेल तर काय असणार, आपल्याकडे पॅरामेट्रिकचा फॉर्म्युला आहे, बस तेवढं व्हेरिएशन आहे, बाकी स्टेप्स विल रिमेन सेम. राईट डाऊन थर्ड वन. x is equal to sin theta, y is equal to cos 2 theta. x is equal to sin theta, y is equal to cos 2 theta. Theta is equal to pi/6. Theta is equal to pi/6. आता इथे चेंज काय झालं आहे, फंक्शन तर दिलेले आहे, राईट? दिस इज युअर फंक्शन, दिस इज हाऊ वी हॅव रिटर्न दी फंक्शन, आणि इथे पॅरामीटरची व्हॅल्यू दिली, दिस इज पॅरामीटर. आता इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल लिहिण्यासाठी आपल्याला पॉईंट पण लागतो, राईट? सो पॉईंट इथे डायरेक्टली मेन्शन केलेला नाही, पॉईंट पण आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, राईट? सो पहिले आपण फर्स्ट स्टेप तर करूयात. राईट डाऊन इक्वेशन ऑफ टँजंट. लेट अस कॅल्क्युलेट फर्स्ट इक्वेशन ऑफ टँजंट. सर सोबत लिहा इक्वेशन ऑफ टँजंट. व्हॉट इज स्टेप 1? dy/dx कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हाऊ यू विल कॅल्क्युलेट dy/dx? या एक्झाम्पलमध्ये dy/dx कसं कॅल्क्युलेट होणार? dy/d theta अपॉन व्हॉट? dx अपॉन d theta. करा, कॅल्क्युलेट करा dy/dx. So y is cos 2 theta, right? Y is what? Cos 2 theta. Let us write its derivative. काय येणार? minus sin 2 theta into what? 2. Right? Divided by sin theta चा derivative. Cos theta. So value of parameter is given. So let us calculate dy/dx at theta is equal to, हां कुठे कुठे
नाही यूज का करायचं, तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे ना. आपण डेरिव्हेटिव्ह लिहितोय राईट, कॅन्सल आउट वगैरे नाही करायचं, ते फक्त आपण cos 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह लिहिलाय. सो लेट अस कॅल्क्युलेट dy by dx at theta is equal to pi by 6. पुट करायचं theta is equal to pi by 6 minus sin 2 into pi by 6 into 2 divided by cos pi by 6. So minus 2 into this will be how much, sin pi by 3, right. ही टर्म काय बनणार आहे, sin pi by 3. What is sin pi by 3? pi by 3 म्हणजे किती झालं, 60 डिग्री. What is sin 60? √3 upon 2 divided by this is what, cos pi by 6. What is cos pi by 6 म्हणजे किती झालं, 30. What is cos 30? √3 by 2. So this √3 by 2, √3 by 2, it will get cancel. So how much you are getting? Minus 2. What is this minus 2? This is your m, slope. So आपण स्लोप तर कॅल्क्युलेट केला आता, राईट. आता सेकंड तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पॉईंट. हाऊ यू विल कॅल्क्युलेट पॉईंट सांगा. हाऊ यू विल कॅल्क्युलेट पॉईंट, जिथे तुम्ही टँजंट ड्रॉ केली आहे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला पाहिजे, राईट. सो हाऊ यू विल कॅल्क्युलेट दॅट पॉईंट. हे बघा, हे फंक्शन दिले x इज इक्वल टू साइन थिटा, y इज इक्वल टू कॉस 2 थिटा, राईट. आणि टँजंट कुठे ड्रॉ केलेली, ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. सो थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 वर जर तुम्ही टँजंट ड्रॉ केलेली असेल, कॅन यू पुट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 इन दिस. इथे जर तुम्ही थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 पुट केला तर तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू भेटेल, जिथे तुम्ही टँजंट ड्रॉ करत आहात त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स भेटतील, करेक्ट. सो तुम्हाला इथे पॅरामीटरचे व्हॅल्यूज काय करायचे, पुट करायचे टू गेट दी पॉइंट वेअर वी आर ड्रॉइंग टँजंट, किंवा तुम्ही काय ड्रॉ करत आहात, नॉर्मल. हे बघा, पुन्हा सांगतोय, फंक्शन दिलेलं आहे आणि पॅरामीटर दिलेलं आहे. पॅरामीटर म्हणजे काय की थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. हे बघा, जेव्हा तुम्ही इथे थिटा चेंज करणार तुम्हाला डिफरंट पॉईंट भेटत जाणार आहे, बरोबर आहे का. यू कॅन स्टार्ट विथ 0, थिटा इज इक्वल टू 0 टाका, थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 टाका, पाय बाय 4 टाका, पाय बाय 3 टाका, पाय बाय 2 टाका, आणि मग तुम्हाला पॉईंट्स भेटतील. आपण ग्राफ कसा ड्रॉ करतो, x1 किंवा x, y असे 3-4 जर पॉईंट्स आपल्याला भेटले, तुम्ही त्या पॉईंट्समधून एक कर्व काय करू शकता, ड्रॉ करू शकता. सो तुम्हाला क्वेश्चन सपोज असा असला असता, ड्रॉ दी ग्राफ ऑफ दिस. याचा जर तुम्ही ग्राफ ड्रॉ करायला घेतला तर तो कसा ड्रॉ केला असता, तुम्हाला डिफरंट पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूज पुट कराव्या लागल्या असत्या, आणि मग तुम्हाला 2-3 पॉईंट भेटले असते, आणि मग तुम्ही एखादा कर्व काय केला असता, ड्रॉ केला असता. आता इथे टँजंट कुठे ड्रॉ केलेली, थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. तो आपण स्लोप तर कॅल्क्युलेट केला ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. आता आपल्याला पॉईंट पाहिजे. पॉईंट कसा कॅल्क्युलेट होईल, टँजंट कुठे ड्रॉ केलेली, थिटा इज इक्वल टू पाय बाय 6ला. सो ज्या पॉईंटवर आपण टँजंट ड्रॉ केली त्याचे कोऑर्डिनेट्स कसे भेटतील, थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 तुम्हाला या इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल. सो इथे फक्त एक स्टेप इन्क्रीज होईल. पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत x1, y1. सी व्हॉट इज x, x इज साइन थिटा. x1 कसा कॅल्क्युलेट होणार, साइन, x1 कसा कॅल्क्युलेट होणार, साइन पाय बाय 6 ने. किती आहे साइन पाय बाय 6, साइन 30. किती झालं ते, 1/2. व्हॉट इज y, y इज cos 2 थिटा. सो y1 कसा कॅल्क्युलेट होणार, cos ऑफ 2 इंटू पाय बाय 6. हे पण किती येणार आहे, 1/2. सो पॉईंट माहीत झाला, स्लोप माहिती झाला. आता काय यूज करणार, स्लोप पॉईंट फॉर्म, राईट. सो इथे पॅरामेट्रिकमध्ये फक्त ही एक स्टेप थोडी डिफरंट आहे, बाकी मग ॲज इट इज स्टेप्स. सो लेट अस कॅल्क्युलेट इक्वेशन ऑफ टँजंट. y minus y1 is equal to m in bracket x minus x1.
y minus, what is y1? 1 by 2, right? What is m? minus 2. Right? So we need to simplify this. याला प्रॉपर लाईनच्या फॉर्ममध्ये टाकायचं आहे. कसं करणार? क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. हे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर टर्म काय बनेल? 2y minus 1 upon 2. राईट? सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय करा. 2y minus 1 upon 2. मायनस 2 ॲज इट इज राहू द्या. इथे पण क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. 2x minus 1 upon 2. this 2 you can cancel. राइट? सो इक्वेशन बिकम्स वॉट? 2y minus 1 is equal to minus 2 ने मल्टिप्लाय करा. काय येणार आहे? minus 4x plus 2. राइट? minus 2 into 2x minus 4x minus 2 into minus 1 plus 2. ब्रिंग दिस टर्म हियर. काय बनणार? 4x plus 2y minus 1 minus 2 equal to 0. This is what? Equation of tangent. कसलं इक्वेशन आलंय? टँजंटचं. So next you can calculate equation of normal. Right? Normalचं इक्वेशन कॅल्क्युलेट करा. y minus y1 is equal to minus 1 by m x minus x1. So y minus point त्याचं सेम राहणार. राईट? दिस इज x1, दिस इज y1. 1 by 2. Okay, what is m? m is minus 2. x minus 1 by 2. राईट? सो अगेन क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. काय होणार आहे? 2y minus 1 upon 2 मायनस मायनस इथं प्लस राहणार. 1 by 2 ची ही टर्म आहे. दिस इज वॉट? 2x minus 1 upon 2. राईट? सो सिम्प्लिफाय दिस, यू विल गेट इक्वेशन ऑफ नॉर्मल. झाले का? हे काय आलं इक्वेशन? 2x minus 4y plus 1 equal to 0. राईट? सो आणखी एक पॅरामेट्रिकचं एक्झाम्पल सॉल्व करूया. राईट डाऊन. x is equal to root t and y is equal to t minus 1 upon root t. t minus 1 upon root t at t is equal to 4.
at t is equal to 4. So again function and parameter is given, right? So this is your function and this is value of parameter. See 1 upon root t, 1 upon root t ला तुम्ही या पद्धतीने लिहू शकता t to the power minus half. Let us calculate first dy by dx, right? स्टेप्स ज्या पद्धतीने त्या फॉलो करूयात. स्टेप 1 पहिले आपण काय फाइंड आउट करत आहोत, इक्वेशन ऑफ टँजंट. So for that first we need to calculate dy by dx. So इथे dy by dx चा फॉर्म काय बनेल, dy by dt upon what, dx by dt. करा कॅल्क्युलेट करा, dy by dt divided by dx by dt. So derivative of t 1, right, मायनस हे कोणत्या फॉर्म मध्ये, x टू दी पॉवर n, काय ना t टू दी पॉवर मायनस हाफचा डेरिव्हेटिव्ह मायनस हाफ दॅट इज n, t टू दी पॉवर n मायनस 1 लिहायचे. किती होणार आहे, -3/2, बरोबर ना, n इंटू एक्स टू दी पॉवर n मायनस 1. सो मायनस हाफ खाली घेतला, टी ची पॉवर 1 ने काय केली, रिड्यूस केली. सो मायनस हाफ मायनस 1 काय बनणार, -3/2 डिवायडेड बाय dx अपॉन dt लिहायचं आहे. सो रूट टीचा डेरिव्हेटिव्ह, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/2 रूट एक्स, राईट. सो रूट टीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1/2 रूट टी, 1/2 रूट टी. क्लिअर आहे काय डेरिव्हेटिव्ह. हे बघा टीचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिला, 1, आणि एक्स टू दी पॉवर एनच्या फॉर्ममध्ये n इंटू एक्स टू दी पॉवर n मायनस 1 डिवायडेड बाय रूट एक्स आहे, रूट टी आहे, रूट टीचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट टी, राईट. आता कॅन्सल वगैरे काहीच होणार नाही. आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx ॲट t इज इक्वल टू 4. सो यू डायरेक्टली कॅल्क्युलेट dy बाय dx ॲट t इज इक्वल टू 4. इथे t इज इक्वल टू 4 पुट करून टाका. So it will become 1 minus of 4 to the power -3/2 divided by 1/2 root 4. Right? So how we will calculate this? रूट 4 तर किती आहे, 2. डिनोमिनेटरला काही प्रॉब्लेम नाही आहे. हे मायनस हा मायनस आपण प्लस पण करू शकतो. What is 4 to the power -3/2? Let us calculate separately. 4 to the power, हे बघा 4 ची पॉवर किती आहे, -3/2. याला तुम्ही असं लिहू शकतात 1/4 टू दी पॉवर 3/2. करेक्ट आहे का. हे वरती घेतलं तर किती होणार, 4 टू दी पॉवर, जसं 1/x आहे किंवा 1/x² आहे, काय लिहू शकतो आपण, x टू दी पॉवर -2, राईट. एक्स टू दी पॉवर -5 असलं असतं त्याला तुम्ही काय लिहिणार, 1/x टू दी पॉवर 5, राईट. वन अपॉन 4 टू दी पॉवर हाफ, आणि याची पॉवर किती लिहिणार, 3. 3/2 ला स्प्लिट केले, बरोबर ना. a टू दी पॉवर m टू दी पॉवर n, a टू दी पॉवर mn, या दोघांचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. सो 1/2 इंटू 3, परत किती आलं, 3/2. व्हॉट इज 4 टू दी पॉवर 1/2, 2. 2चा काय, क्यूब, 1/8.
8. सो 4 to the power minus 3/2 व्हॅल्यू किती येणार 1/8. क्लिअर आहे का कसं केलं आहे. हे बघा इथे तर डिनॉमिनेटरला काही इश्यू नाही आहे राईट. 4 to the power minus 3/2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मायनसच्या पॉवर आपल्याला नाही जमलं तर आपण 1 रेसिप्रोकल लिहून घेतलं 1/4 to the power 3/2 याला स्प्लिट केलं 4 to the power 1/2 इंटू वॉट 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे काय भेटणार परत 3/2. 4 to the power 1/2 किती आहे 2. 2चा काय झाला क्यूब 2 cube इज वॉट 8 राईट. सो नाव यू कॅन कॅल्क्युलेट दिस. सो 1 minus minus it will become plus 1/2 into 4 to the power minus 3/2. It is how much 1/8 upon 1/2 into 2. Right, calculate this. किती होणार 1 plus 1/16 upon 1/4. राईट किती आलं 16 plus 1 17/16 1/4. सो किती येणार स्लोप 17/4. दिस इज वॉट स्लोप. राईट. सो स्लोप कॅल्क्युलेट केला आहे. नेक्स्ट तुम्हाला पॉईंट पण लागेल. पॉईंट कसा कॅल्क्युलेट करणार बाय पुटिंग t इज इक्वल टू 4 इन दिस. तुम्हाला काय भेटेल x1 आणि y1 भेटेल राईट. t इज इक्वल टू 4 जी पॅरामीटरची व्हॅल्यू ती इथे सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला काय भेटेल x1, y1. जसं लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण थीटा सबस्टिट्यूट केला होता. इथे तुम्हाला t इज इक्वल टू काय पुट करायचं आहे 4. So let us calculate point first. x1, y1. What is x root t? So x1 काय बनणार root 4. That is what 2. Then what is y? t minus 1 by root t minus 1 by root t. So what will be y1? 4 minus 1 upon root 4. राईट. टीच्या जागी 4 टाकायचं. सो 1/√4 म्हणजे 1/2 झालं. 4 मायनस 1/2 अशी टर्म येणार राईट. हां 4 मायनस 1/2 किती होणार आहे 7/2. सो स्लोप इज नोन, पॉइंट इज नोन. यू कॅन राईट इक्वेशन ऑफ tangent. Therefore, equation of tangent to the given curve. Y minus y1. What is y1? 7/2. What is m? 17/4. X minus. What is x1? 2. Right? Simplify this. So this is 2y minus 7 upon 2 is equal to 17 upon 4 x minus 2.
2 2 जार 4, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये टाकून द्या. 2 इन ब्रॅकेट 2y minus 7 is equal to 17 in bracket x minus 2. Now we can simplify this. So it will be 4y minus 14. 4y minus 14 is equal to 17x minus 34. So what will be final answer? 17x minus 4y plus 14 होणार आहे. So it will be minus 20 equal to 0. This is equation of tangent. Tangent चे equation calculate केले. So find equation of normal. Complete करा example. Find equation of normal to the curve. फक्त फॉर्म्युलाच्या m च्या जागी काय टाकायचं आहे? -1/m. Equation of हे करा कॅल्क्युलेट किती होते ते इक्वेशन ऑफ नॉर्मल राईट. सो काय होणार आहे y मायनस y1. y1 किती 7/2. m किती आला होता हे किती 17/4. सो इथे काय बनणार -4/17 x minus 2. सो हे किती झालं 2y minus 7 upon 2 -4/17 x minus 2. क्रॉस मल्टिप्लाय करा 17 इन ब्रॅकेट 2y minus 7 इज इक्वल टू 2 into 4 किती झालं 8 -8 इन ब्रॅकेट x minus 2. करा सिम्प्लिफाय करा 17 हे किती झालं 34y
17 into 7 119 minus 8x plus 16. So 8x इकडे घेऊन टाका. 8x plus 34y minus 135 equal to राईट. बाकी डिवाइड वगैरे काही कशाने होणार नाही. Right? So write down next, last. Write down. If the line y is equal to 4x minus 5, write down. If the line y is equal to 4x minus 5 touches the curve y square is equal to y square is equal to ax cube plus b, ax cube plus b at the point 2 comma 3, at the point 2 comma 3 find a and b, find a and b. काय काय गिवन आहे बघ. फंक्शन गिवन आहे. दिस इज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, राईट. पॉईंट पण तुम्हाला दिलेला आहे. याचा मिनिंग काय झाला. इफ द लाईन y इज इक्वल टू 4x मायनस 5 टचेस दिस कर्व, याचा मिनिंग काय झाला. दिस इज व्हॉट, ही काय असायला पाहिजे, टँजंट. सो तुम्हाला टँजंटचं आता इक्वेशन माहिती आहे, टँजंटचं इक्वेशन माहिती आहे, राईट. टँजंट कुठे ड्रॉ केलेली आहे, या पॉईंटवर. सो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स पण माहिती आहे आणि दिस इज युअर फंक्शन. कसं सॉल्व करणार सांगा रीड करून. आता कॉन्सेप्ट क्लिअर झाला ना, आपण टँजंटचं इक्वेशन कसं कॅल्क्युलेट करतो. हे बघा कसं सॉल्व करणार सांगा. या फंक्शनवरून तुम्ही dy बाय dx कॅल्क्युलेट करू शकतात. हा dy बाय dx म्हणजेच काय असेल, स्लोपचा, राईट. टँजंटचा काय असणार आहे, स्लोप. टँजंट तर ऑलरेडी गिवन आहे. इथून पण तुम्ही टँजंटचा स्लोप कॅल्क्युलेट करू शकतात. हे दोन इक्वेट करा, बरोबर ना. हे बघा वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय दिलेलं आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय दिलेलं आहे, ए एक्स क्यूब प्लस बी. लेट अस डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार सांगा, 2y dy बाय dx विल बी इक्वल टू a इंटू 3x स्क्वेअर प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार, 0. कॉन्स्टंट बी, ए अँड बी आर व्हॉट, कॉन्स्टंट. बीचा डेरिव्हेटिव्ह काय लिहावं लागेल, 0. सो व्हॉट इज dy बाय dx फ्रॉम दिस. सो dy बाय dx विल बी इक्वल टू काय टर्म बनणार, 3ax स्क्वेअर अपॉन 2y. टँजंट कोणत्या पॉईंटवर ड्रॉ केलेली आहे, 2,3. सो यू कॅन कॅल्क्युलेट dy बाय dx ॲट 2,3. एक्सच्या जागी काय पुट करायचं, 2. वायच्या जागी काय पुट करणार, 3. काय टर्म बनणार, 3a 2 स्क्वेअर अपॉन 2 इंटू 3. हा 3 काय झाला, कॅन्सल. 1 2 काय होणार आहे, कॅन्सल. किती आलं, 2a. हा काय आला, स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट. Now equation of tangent is given. Equation of tangent. What is equation of tangent given to you? Y is equal to 4x minus 5. So what will be slope of tangent? सांगा. What will be slope of tangent? हे कोणत्या फॉर्म मध्ये, y is equal to mx plus c. म्हणजे हा 4 काय असायला पाहिजे, स्लोप. दोन्ही काय रिप्रेझेंट करताय, स्लोप ऑफ टँजंट. यू कॅन इक्वेट इट.
So therefore, what about 2a? 2a will be equal to 4. A will be equal to how much? 2. मग a जर 2 असेल, what about b? b कसा कॅल्क्युलेट करणार? सांगा. a तर भेटला, a किती आलं? 2. How you will calculate b? टँजंट कोणत्या पॉईंटवर ड्रॉ केली आहे? 2,3. म्हणजे हा पॉईंट तुमचा कर्ववर आहे. सो आपल्याला लोकसचं बेसिक प्रिन्सिपल माहिती आहे. जर एखादा पॉईंट असेल त्या लोकसवर, इट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ लोकस, राईट. सो पॉईंट 2,3 फक्त याला लिहायला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला फक्त लिहावं लागेल, राईट. पॉईंट जो दिलेला आहे 2,3, इट लाईज ऑन व्हॉट? लाईज ऑन व्हॉट? y स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस b. याचा अर्थ काय? तुम्ही या इक्वेशनमध्ये x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू काय पुट करू शकतात? 3, राईट. सो लेट अस सबस्टिट्यूट इट. y किती टाकायचं आहे? 4. सॉरी, y इज व्हॉट? 3. व्हॉट इज a? 2. x किती सबस्टिट्यूट करायचं आहे? 2 प्लस b. You will calculate, you will get b from this. So हे किती आलं? 9 is equal to 2 क्यूब किती झालं? 8. 8 into 2 किती झालं? 16. So what about b? 9 minus 16 किती येणार? हां, 9 minus 16 किती होणार? -7. So these are the values of a and b, right. जे आपण थेअरी डिस्कस केली तीच यूज केली आहे, राईट. फंक्शनवरून आपण dy/dx कॅल्क्युलेट केला. टँजंटचं इक्वेशन ऑलरेडी दिलेले आहे, तिथून तुम्हाला स्लोप भेटला. हे दोन्ही स्लोप्स काय केलेत? इक्वेट केले. इथून तुम्हाला एक व्हॅल्यू भेटते. सेकंड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी बेसिक लोकसचं प्रिन्सिपल यूज केले की एखादा पॉईंट एखाद्या कर्ववर असेल तेव्हा तुम्ही जर टँजंट, जसा हा कर्व तुम्ही कन्सिडर केला, सपोज हे काय? y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस बी. तुम्ही टँजंट कुठे ड्रॉ केली आहे? 2,3 वर, बरोबर ना. इथे टँजंट ड्रॉ आहे म्हणजे हा पॉईंट कुठे? कर्ववर आहे, बरोबर ना. टँजंट जिथे आपण बेसिक जी फिगर ड्रॉ केली होती आपण एकदम स्टार्टिंगला, जो पॉईंट कन्सिडर केला होता, पॉईंट कुठे कन्सिडर केला आहे? कर्ववर. म्हणजे याचे जे कोऑर्डिनेट्स आहे, इट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ कर्व. राईट. सो दिस इज युअर आन्सर. a इज इक्वल टू 2 आणि b किती आलं? -7. क्लिअर आहे का ॲप्लिकेशन? हां, त्याचे दोन टाईपचे एक एक्झाम्पल. एक तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड आयदर इक्वेशन ऑफ टँजंट किंवा नॉर्मल विचारतील, किंवा सेकंड जस्ट आपण टाईप स्टार्ट केलं आहे. हां, सो उद्या आपण काही एक्झाम्पल परत याचे सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, तर आज थांबूयात आपण इथे.